संघाचे बेरोजगार हातांना जर रोजगार पाहिजे असेल तर बुंदिले साहेबांना आपल्याला निवडून द्यावं लागेल। या मतदारसंघाचे जर गोरगरिबांना जसं आमच्या शहरांमध्ये 2.5 लाख रुपये घरकुलाचे भेटते, जर ग्रामीण मध्ये घरकुलाचे 2.5 लाख रुपये करायचे आहे तर बुंदिले साहेबांना आपल्याला निवडूनच द्यावं लागते। जर शेतकऱ्यांना शेत मजुरांचे पांदण रस्ते जर आपल्याला डांबरी करून घ्यायचे आहे तर आपल्याला बुंदिले साहेबांना निवडून द्यावंच लागेल। या मतदारसंघामध्ये राहणारे ज्यांना वाटते दर्यापूर मतदारसंघ आम्ही पुढे नेऊ शकतो, जर पुढे न्यायचं असेल तर बुंदिले साहेबांना आपल्याला मतदान करावंच लागेल। या मतदारसंघामध्ये जे दुसरे पक्षाचे उमेदवार उभे आहे ना, एकाने पूर्ण बँक डुबवली, सगळ्यांना माहित आहे पा, पार्सलनी माहित आहे ना, जे पार्सल आहे ना मुंबईवरनं आला तर छोटा आणि एक 4 फुट्या आणि एक 1.5 फुट्या। अरे माझी सासरवाडी आहे, जेव्हा 14 मध्ये नवीन होती तेव्हा समजलं नाही राजकारण, आता 24 आहे। 10 वर्षामध्ये माझी सासरवाडीला आणि ज्या मतदारसंघाला मी दत्तक घेतलेला आहे त्याला डुबू देणार नाही, त्याला वाचवण्याकरिता नवनीत राणा मैदानात आली आहे। एक पार्सलनी 9,000 अकाउंट होल्डर, 90,000 अकाउंट होल्डर, 9,000 कोटीचा घोटाळा केला, 900 कोटीचा घोटाळा या अडसुलाच्या बापाने केला। त्या मोठ्या अडसूंना विचारा की तुम्ही गोरगरिबांचे खाते कसे डुबवले, जे कामगार वर्ग ज्या बँकेमध्ये होता त्या गोरगरिबांचे पैसे तुम्ही कसे खाल्ले, त्याचं उत्तर तुम्ही द्या आणि मग तुम्ही तुमच्या मुलाकरिता या मतदारसंघामध्ये मत मागा। अजूनही त्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे। जेव्हा पकडायला गेले होते तर 3 तास घरात असं छाती देऊन पकडले होते आणि 3 महिने हॉस्पिटलमध्ये भरती होते। म्हणा पार्सल साहेब, गोरगरिबांचं खाल्लं निघन कशा, आताही जर पैसे द्यायला आले पूर्ण घेऊन घ्यायचा। गोरगरिबांचा रक्त पिणारे म्हणजे पार्सल, छोटे अडसूल आणि मोठे अडसूल माझ्या जिल्ह्यामध्ये येऊन आमचे लोकांचे डोक्यावर बसण्याचं काम करत आहे। मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन, बहुत हो गया 10 साल। यावेळी जे दुसरे आहे, दुसरा उमेदवार आहे ना उबाटाचा, भल्ला मुलांना माहित आहे कोणता नाव आहे, का माहित आहे, बायांना माहित नाहीये। हा उबाटा, तुला तर माहित राहणारच आहे दादा, उबाटावाला आहे ना, त्या धंदा काय काय धंदा आहे, महिलांना आवर्जून ज्या दिवशी मी आभार करीता याच मंदिरावर आम्ही या सभागृहामध्ये बसलो होतो तर सगळे बाया माझ्याकडे आल्या। बायांची नेहमी 2च प्रश्न माझ्याकडे राहिले की एक, आमच्या मुलांच्या हातात रोजगार द्या, आम्हाला काम द्या, आणि दुसरी अवैध दारू गावातून बंद करा। फक्त याच प्रश्न घेऊन बाया माझ्याकडे नेहमी येत होते। आणि या मतदारसंघामध्ये मशाल घेऊन ज्या उमेदवार उद्धव ठाकरेजीने दिलेला आहे त्यांचा धंदाच दारूवाला आहे। जर त्या माणसाला जर मत दिले तर पाईपलाईन लावून गावापर्यंत दारू विकण्याचं काम तो उमेदवार करेल। तर मी सगळ्या महिलांना विनंती करते की मी या जिल्ह्यामध्ये अवैध दारू बंद करण्यासाठी सगळ्यात मोठी आवाज उचलते आणि ज्या उद्धव ठाकरेजींनी उबाटाच्या उमेदवाराला दारू विकणाऱ्या माणसाला जर तिकीट दिली आहे तर आमचे बायांचे भविष्य, त्यांचे मुलांचे डोक्यावर त्यांच्या बापाचा हात उठवण्याचा काम या उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला आहे। म्हणून मी सगळे महिलांना विनंती करीन, एक बँक डुबवणारा, एक बँक मध्ये गोरगरिबांचे पैसे खाणारा आणि दुसरा दारू विकणारा आता हातात तुमचेच आहे। तुम्हाला सरळ साधा माणूस या मतदारसंघामध्ये पाहिजे, नाहीतर एखादा पाईप लावून गावापर्यंत दारू विकणारा आणि बँक लुटणारा पाहिजे। आता तुमच्या हाती कोण पाहिजे, कोण पाहिजे, कोण? मागे जेवढे माझे बुजुर्ग काका सगळे बसलेले आहेत, तुम्हालाही सगळ्यांना माझा प्रश्न आहे, कोण पाहिजे, कोण? हे पा बुंदिले साहेब आले तर लाडकी बहिणाला 1500 रुपये पासन
2100 रुपये पुढच्या महिन्यापासून लागू होणार आहे. बुंदिले साहेब म्हणजे नवनीत राणा. नवनीत राणा म्हणजे बुंदिले साहेब. जर प्रचार कुणाला बंद होणार आहे म्हणून ते काँग्रेसवाले ना, उबाटावाले, ते त्यांच्या पोटात मोरडा पडून राहिला आता. गुडगुड 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 होते ना. ते औषध तुम्हालाच द्यायला लागेल बाबाराव का नेक्स्ट भाषण मध्ये. ती औषध माझ्याकडे नाही आहे. ते म्हणतात ते बंद पडणार आहे. कोणाचा बापही वरतून खाली उतरला तर लाडकी बहीण योजना हा बंद ना होणारी योजना आहे. 1500 रुपये भेटत होते, पुढच्या महिन्यापासून त्याला 2100 रुपये सगळ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. शेतकरी सन्मान निधी योजना जे 6000 रुपये केंद्र देत होती, 6000 रुपये आमची राज्य सरकार, आमची महायुती, आमची भारतीय जनता पार्टी देत होती. आता पुढचा टप्पा जेव्हाही शेतकऱ्यांच्या खात्यात येईल तर ते 15,000 रुपयाचा येईल. अरे आमची सरकारने ज्या मुली गरीब आहे, ज्यांना असं वाटतं की 12वी नंतर आम्ही त्यांचं एज्युकेशन करू शकत नाही, असे मुलींचं भविष्य बनवण्याकरिता त्या दिवशी आमचे देवेंद्र फडणवीसजींनी म्हटलं, जर तुम्हाला त्यांचं भविष्य बनवण्यात काही अडचणी निर्माण होत असाल, त्यांचं शिक्षण जर तुम्ही करू शकत नसाल, तर तुम्ही हे नक्की विचार करा की मंत्रालयामध्ये देवेंद्र मामा या मुलींकरिता बसले आहे. ते त्यांचं भविष्य इथे बनवीन आणि पुढचं जेवढंही शिक्षण आहे 12वी नंतर ते सगळं खर्च आमची सरकार हे उचलणार आहे. आमची म्हणजे दोन्ही आहे, हेही आहे. बाबासाहेब तर आमच्या सोबतच आहे, आमच्या रक्तातच आहे. आणि पाना सोबत राहील. आणि सगळ्यांनी मला नेहमी विचारलं की बडनेरा मतदारसंघामध्ये दिवाळीचं किराणा असते. है ना, बडनेरा रवी भाऊ आहे. आता या मतदारसंघाला मी दत्तक घेतलेलं आहे. आता एवढी जबाबदारी माझ्यावरही बनते की दत्तक घेतलेल्या गावाला, दत्तक घेतलेल्या मतदारसंघाला तुम्ही पाना निवडून आणता की नाही आणता, पहिली सांगा. कोण कोण माझ्या सोबत आहे? माझ्या बदला घ्यायला लागेल ना बाबा. सगळे आहे ना सोबत? अरे तुम्ही सांगा बाबा, सगळे सोबत आहे ना? 23 तारखेला दिवाळी साजरी आपण करू आणि 25 तारखेला सगळ्यांचे घरापर्यंत किराणा मी पोहोचून तुम्हाला देईन, एवढे शब्द मी तुम्हाला देतो. आणि बुंदिले साहेब, तुमचा स्वभाव, तुमची नम्रता, तुमची पद्धत, तुमचं काम करणं, सगळे लोकांना घेऊन चालणारे साधा माणूस आहे. कोणाचे एपीएमसी मध्ये इंटरफेअर ना करणार आहे, कोणाचे नगर पंचायत मध्ये ना घुसणार आहे, कोणाचे ग्रामपंचायत मध्ये घुसणारा नाही आहे, कोणाचे नगरपालिकामध्ये घुसणारा नाही आहे, कोणाचे जिल्हा परिषदेमध्ये घुसून टांगडून राहिला नाही आहे. तर असा माणूस आपल्याला मतदारसंघामध्ये हवा आहे की बँक डुबवणारा आणि दारू विकणारा. हा निर्णय आपल्या सगळ्यांना करावाच लागल. कारण मी बायांना पाहिल्या, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू. दारू पिताना नवरे कसे 100 रुपये बाया मजदुरी करून आणतात आणि संध्याकाळी ते 100 रुपये हिसकून ते नवरे सगळे जातात. तर बाया मला नेहमी त्यांचं दुःख सांगत होत्या. म्हणून मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते की जर आपल्याला केंद्रामध्ये, मी केंद्रामध्ये जाणारच आहे, केंद्रामध्ये नवनीत राणाला जरी राजकारण समजत नसाल, पण नवनीत राणा गोरगरिबांच्या अडचणीमध्ये ताकदीने पाठीशी उभी राहते. अरे स्वतः उपाशी राहील पण तुमचे पोट भरण्याची ताकद नवनीत राणामध्ये आहे. त्याकरिता मी काम करते. म्हणून आपल्याला विनंती करीन, केंद्राकडनं राज्यामध्ये महायुती येणार आहे म्हणून पानाला मतदान करा. तिथे बडनेरामध्ये रवीजी आमचे पानावर उभे आहे आणि दर्यापूर मध्ये आमचे बुंदिले साहेब पानावर उभे आहे. म्हणून मी आज माझं पराभव झालं, मायासोबत जे छळ करण्यात आलं, मायासोबत जे दगा करण्यात आली, मी आज हात जोडून विनंती करते की या मतदारसंघासोबत मला खूप प्रेम आहे. या मतदारसंघाने मला खूप काही दिलेलं आहे. मी फक्त आज सगळ्यांना विनंती करायला आली आहे की बुंदिले साहेब जर आले निवडून, या मतदारसंघामध्ये केंद्राची ताकद देऊन
या मतदारसंघामध्ये राज्याची ताकद देऊन त्यांच्या सोबत उभी राहून या मतदारसंघाचा विकास मी त्यांच्या सोबत उभी राहून या मतदारसंघाचा विकास करून घेईन, एवढंच मी तुम्हाला सांगते. आणि जेवढे आमचे भारतीय जनता पार्टीचे आणि जेवढे युवा स्वाभिमानचे कार्यकर्ता या गावाचे ग्रामपंचायत पासून सरपंचापासून जेवढे आमचे माझ्यासोबत लोक आहे, मी बाई जीव देणारी आहे. माझ्यासोबत माझी अडीअडचणीमध्ये जर कोणी साथ दिली तर मला दुसरा शब्द बोलायची गरज पडत नाही आणि शेवटपर्यंत त्यांच्यासाठी भांडणारी आणि जगणारी बाई मी आहे. म्हणून आज फक्त बुंदिले साहेबांसाठी तुमच्या सगळ्यांचा प्रेम आणि आशीर्वाद मी घ्यायला आली आहे. आमच्या पाना आणि 8 नंबरची बटन सगळ्यांनी त्याला आशीर्वाद द्या. साधे सुधे लोक असतात पण त्यांच्या सोबत आम्ही सुद्धा आहे. तुमची आवाज मी कुठेही दबू देणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगते. आणि सगळ्यांचा प्रेम आणि हे बुंदिले साहेबांसोबत राहू द्या, एवढीच मी तुम्हाला विनंती करते. जय भीम. कॅन्सल